नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर 8 पे कमिशन अपडेट 8व्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाली, पण पगारवाढ लगेच होणार नाही. नेमकं काय आहे कारण? याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता 8व्या वेतन आयोगाला मंजुरी मिळालेला आहे व येत्या 1 जानेवारीपासून पगार वाढणार का ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, 8 पे कमिशन 8व्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाली पण पगारवाढ लगेच होणार नाही. नेमकं काय आहे प्रकरण किंवा कारण? बघा, 8 पे कमिशन अप्रूव्ड. केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशभरातील लाखो कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पगार पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. मात्र अनेकांच्या मनात प्रश्न आहे, पगार लगेच वाढणार का? पुन्हा प्रश्नचिन्ह. तर त्याचे उत्तर असे आहे की नाही. बघा, नेमकं वेतन आयोग म्हणजे तरी काय? वेतन आयोग म्हणजे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे पगार, भत्ते आणि पेन्शन यामध्ये किती आणि कसा बदल करायचा याबाबत अभ्यास करून सरकारला शिफारस करणारी समिती. साधारणपणे दर 10 वर्षांनी असा आयोग नेमला जातो. सध्या 7वा वेतन आयोग लागू आहे आणि आता 8व्या वेतन आयोगाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हे झालं वेतन आयोग. नेमकं म्हणजे तरी काय? म्हणजे त्याच्यामध्ये वेतन आयोगामध्ये केंद्र सरकारच्या जे कर्मचारी आहेत त्यांचे पगार, भत्ते आणि पेन्शन यामध्ये कसा आणि किती बदल करायचा याच्यासाठी एक समिती नेमलं जातोय. त्याच्यासाठी वेतन आयोग असं म्हटलं जातोय. त्यानंतर मंजुरी मिळाली म्हणजे काय किंवा बदल झाला तर सरकारने आयोग स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. म्हणजे आयोग आता अभ्यास सुरू करेल. महागाई, सरकारी कर्मचाऱ्यांचा खर्च, खाजगी क्षेत्रातील पगार आणि अर्थव्यवस्थेची स्थिती अशा अनेक बाबी पाहून आयोग आपला अहवाल तयार करेल. बघा, पगार 1 जानेवारी 2026 पासून वाढणार का? पुन्हा प्रश्नचिन्ह. 1 जानेवारी 2026 पासून पगार लगेच वाढणार नाही. त्या तारखेपासून आयोग प्रभावी मानला जाईल, पण प्रत्यक्ष वाढ नंतरच लागू होईल. कारण कारण आयोगाचा अहवाल तयार व्हायचा आहे आणि त्यानंतर सरकार त्याचा अभ्यास करून मंजुरी देईल आणि त्यानंतरच पुन्हा पुढे पगारवाढ लागू होईल. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. मग 1 जानेवारी 2026चं महत्त्व काय असणार आहे? ही तारीख देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जितकं पगारवाढ जरी उशिरा लागू झाली तरी थकबाकी म्हणजे एरियर्स जो आहे तो 1 जानेवारी 2026 पासूनच या ठिकाणी मोजला जाईल. जर उदाहरणार्थ आपण पाहिलं गेलं तर पगारवाढ 2027 मध्ये लागू झाली तरी 2026 पासूनचा फरक हे कर्मचाऱ्यांना एक रकमी मिळेल. हे झालं एकूणच या तारखेचं महत्त्व म्हणजे 1 जानेवारी 2026चं महत्त्व. राहिला आपला सगळ्यांचा प्रश्न, पगारवाढ किती वाढू शकतो? बघा, पगार किती वाढू शकतो? अधिकृत आकडे जे आहेत ते अजून जाहीर झालेले नाहीत. पण सर्वत्र मीडियाच्या आणि सोशल मीडियाच्या आणि सर्व तज्ज्ञांच्या चर्चेनुसार सध्याचा किमान जर पगार 18,000 आहे तर तो 50,000 रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि वरच्या दर्जातील अधिकाऱ्यांचा एकूण वार्षिक पगार म्हणजे सर्व भत्ते मिळून 1 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असंही काही तज्ज्ञ सांगतात. आणि सरकारी पगार रचना खाजगी क्षेत्राशी अधिक सुसंगत करण्याचा प्रयत्न यावेळी या ठिकाणी होऊ शकतो. बघा, एकूणच अशा पद्धतीने जर सध्याचा किमान जर पगार 18,000 आहे तर तो या 8व्या वेतन आयोगानुसार 50,000 पर्यंत जाण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी 8व्या वेतन आयोगाला मंजुरी मिळालेला आहे. 1 जानेवारीपासून नेमकं पगारात वाढ होणार आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.